सर्वांना जय श्रीराम. आज मी माझा परिचय करताना भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी केला, पण मी आज इथं भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी न उपस्थित राहता एक भारताचा नागरिक, एक हिंदू नागरिक आणि एक हनुमान भक्त या नात्याने इथं उभा राहिलेलो आहे. आज या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व हिंदू बांधव, हनुमान भक्त आपल्याला या परिस्थितीमध्ये या ठिकाणी येण्याची वेळ आली ही अतिशय दुर्दैवी आहे. हिंदू समाजावर जे आघात होते आणि ज्या घटना वाईट हिंदू समाजाच्या आस्थेच्या श्रद्धेच्या ठिकाणी घडतात त्यापैकी ही अतिशय निंदनीय आणि घृणास्पद गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. मी त्याची औलाद ही नक्कीच जिहादी प्रवृत्तीची आणि लांड्याची आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, प्रशासन, पोलीस प्रशासन इथं आहे. 2 दिवस पोलीस नाही केली तर पोलीस प्रशासनासमोर सांगू इच्छितो की हा हिंदू समाज, सकल हिंदू समाज पेटलेला आहे आणि हा समाज त्या गांडू औलादीला सोडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी या ठिकाण अपवित्र केलंय तर त्याच्या रक्ताने आणि त्याच्या मांसाने हे ठिकाण पवित्र केलं जाईल. आज ही वेळ आपल्याला तशी संयमाने वागण्याची आहे. आपण एक हिंदू समाजाचे कार्यकर्ते आहोत, हिंदू समाजातले एक नागरिक आहोत, हिंदू बांधव आहोत. आपल्यावर आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे, आपल्या संत महंताचे आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अखंड हिंदुस्थानचे दैवत, त्यांचे संस्कार आपल्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे की आपण विचार करणार नाही, करत नाही. इतर धर्माचे जे श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थानाला आपण हिंदू समाज कधी गालबोट लावत नाही, कधी भावना दुखवत नाही. पण मात्र हिंदू समाज सहिष्णू आहे. सर्व गोष्टी शहाणपणाने, समजदारपणाने समजून घेतोय. मी हे पण विसरू नका की आम्ही शिवरायांची मावळे आहेत. आम्ही हातात दगड घ्यायचे माहिती आहेत आणि मुंडके छाटायचे पण माहिती आहेत. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये, शिवरायांच्या भूमीमध्ये, या पुढे या गेवराईच्या भूमीमध्ये असेल, या ब्रह्मगाव मध्ये असेल, जर हा अनुचित प्रकार याचा कुणी जर परत प्रयत्न केला तर कायद्याची आणि प्रशासनाची वाट न पाहता हा आमचा सर्व हिंदू समाज त्याची दखल घेऊन त्याची बरोबर बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. अधिकच न बोलता पोलीस प्रशासनाला विनंती करतो मी आपणा सर्व हिंदू समाज बांधवाच्या वतीने की पोलीस प्रशासनाने कसलीही याची संकोच न बाळगता सगळ्या गोष्टीने तुम्ही सक्षमपणे याचा शोध घ्यावा आणि तात्काळ 2 दिवसाच्या आत या नालायक औलादीला पकडून तुम्ही याला शासन प्रशासनाच्या वतीने याला जबर शिक्षा कशी होईल आणि याच्यावर कायदेशीर कारवाई कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करावा अशी मी आपणास विनंती करतो. अन्यथा हा सर्व हिंदू समाज आपल्या पद्धतीने याचा उत्तर शोधेल आणि याचा मार्ग पण दाखवेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, बजरंग बली हनुमान की. धन्यवाद. यानंतर नाम ज्या साधू संतांनी हा हिंदू धर्म टिकावा म्हणून स्वतःच्या पिढ्याची पिढ्या घातल्या आणि आमचं हिंदूचं जे दैवत आहे हनुमंतराय सर्वांना ज्ञात आहे की हनुमंताचं मंदिर त्या गावात असल्याशिवाय ते गाव नाही. आणि असं पवित्र मंदिर ज्यांचं आहे हनुमंतरायाचं, आणि हनुमंतरायाच्या जर त्या मूर्तीला जर कुणी मांस गोमाती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी राजे यांनी सांगितलं की माझ्या धर्मासाठी माझा प्राण गेला तरी चालेल पण मी दुसरा धर्म स्वीकारणार नाही. ज्या वेळेला त्यांना पिसाळलेल्या वाघाच्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं, तो पण वाघ आहे जिवंत आणि हा पण वाघ आहे. ज्या वेळेला वाघ धावून आला त्यावेळेला छत्रपती संभाजी राजांनी वाघाच्या जबड्या वरचा वर
आणि खालचा खालील वाद फाडून फेकून दिला होता. त्या राज्यातले आपण आहोत. आपले विचार एवढे हलकट विचार नाहीत. कोणी काल मी या ठिकाणी आलो होतो भेट द्यायला, त्यावेळेला काही लोक म्हणले तुम्ही विनाकारण दुसऱ्याचं त्यांचं नाव घेता कामा नाही. म्हणलं पण आमचे जे हिंदूचे लोक आहेत ते तर हे करू शकत नाही. आणि जर कोणी ज्या नावा घालमानी केला असेल त्याच्यावर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे. पण श्रीकांत भाऊ, ज्या वेळेला त्याचं नाव पुढे येईल त्यावेळेला आपण तुटून पडून त्याला जिवंत मारल्याशिवाय सोडत नाही. हराम करायला मग ते तुकडे तुकडे केल्याशिवाय राहायचं नाही. आम्ही कधी कुणाच्या धर्माविषयी वाईट बोललो का? कुणाला त्रास दिला का? कुणाच्या मूर्तीची विटंबना केली का? मग तुम्ही आमच्या धर्माची जे आमचं दैवत आहे त्याची काय विटंबना करतात? हे खपून घेतलं जाणार नाही. या भारत देश ही साधू संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेले यांनी तो मार्ग दावलेला आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या साधू संतांच्या पावलावर पाऊल तुका झाला शे कळस. आणि आमच्या एवढ्या हनुमंत जे भक्त आहेत त्यांचं तुम्ही मन दुखवलेलं आहे. आणि भारत देश जर ह्या हरामखोराला पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो, याचा 2 दिवसात जर तुम्ही गुन्हा दाखल करून कोण आहे त्याचं नाव जर पुढे नाही आलं तर उद्यापासून भारत देश बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आज पवित्र दिवस जो हनुमंतरायांचा जो पवित्र दिवस मानला जातो शनिवार, आणि त्याच दिवशी आज आमच्या हनुमंतरायावर ज्यांनी विटंबना केली होती याच पवित्र दिवशी आज महाआरती आणि दुग्ध अभिषेक केलेला आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. मला संयोजकांनी बोलायला संधी दिली म्हणून त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर राजपिंपरीचे सरपंच आपलं मनोगत व्यक्त करतात. जय श्रीराम. जे हनुमंतरायाची विटंबना करणारे ब्रह्मगावचे असतील, बाहेरचे असतील, डीवायएसपी साहेबाला आमची एक विनंती, ह्या हरामखोराला लवकर शोधून काढा. जे उशिरा उठतं त्याला हिंदू म्हणतात, जे लवकर उठतं त्याला हबरेट म्हणतात. ह्या हबरेट अवलादी जे असतात हे परिक्रम हेच करीत असतात. बघायला जर गेलं, उद्या जर मनावर घेतलंच हिंदू लोकांनी, मी एक राजपिंपरीचा सरपंच आहे, आता काय म्हणतात ना, शहर बुड्डा झाला पण शिकार करायची कधी सोडित नसतो. तुम्ही फक्त नाव ओपन करा, थोडं उशिरा करा, लवकर बी करू नका. कायदेशीर जी कारवाई आहे ती तेवढी लवकर करा. त्यांचा बंदोबस्त आम्ही करतो. नंतर मराठा कोणाच्या वाटाला जात नाही आणि गेला तर सोडित बी नाही. याला हिंदूची अवलाद म्हणतात. अरे का एका भारतात राहायचं, एका महाराष्ट्रात राहायचं. काही कापू नका म्हणले तर ते आमचे बजरंग दलाचे काही मुलं आलते त्यांना म्हणले आम्ही कापूच. त्या बजरंग दलाच्या मुलांनी जर आम्हाला आधी थोडं सुचवत असतं तर ते काय गाई कापीत होते. महाराष्ट्र शासनाचं आव्हान आहे त्याला, काल गाई कापू नका. त्यांनी कापल्यात, त्याची सजा त्यांना द्यायलाच पाहिजे. मी काय लय बोलणारा माणूस नाही, लय हुशार नाही, शिकलेला नाही, पण इथं बोलण्याची सानप साहेबासमोर, दत्ता महाराजासमोर मला बोलायची दिली. मी बोलत कमी असतो पण काम बी वेळेला जर आलो तर काम चांगलंच करीत असतो. इथल्या ब्रह्मगावच्या मुसलमानांनी याची नोंद घ्यावी हे एवढं त्यांना सांगतो. इथून पुढे तरी सुधरा. आमच्या भारतात एक असा मुख्यमंत्री योगी, त्याचं नाव योगी आहे. त्याचं म्हणणं आहे, अरे सांग तुम्हाला सुधारायचं असेल तर वेळ आहे. तसं आमचं अजून बी आव्हान आहे, तुम्हाला वेळ आहे, पुन्हा या कृत्य करू नका. हे खूप
आज केलं असं लोकांनी, पण त्या गावाला सगळं भोगायची पाळी आली. आज इथं काही हजर नाहीत. साहेब, आम्ही जर हातवर केला ना, फक्त तुम्ही बी आमचे, तुम्ही बी माणसातले, तुम्ही आमचं संरक्षण करताल, आम्ही बी तुमचं पालन करावं एवढंच बोलतो. फक्त आरोपी लवकर त्यांना एक सजा, त्यांना अटक करण्याची तयारी करा. आपल्या बीड प्रशासनाला, SP DYSPला आमची विनंती आहे, ह्या 2 दिवसात नाही झालं तर मग याचे परिणाम थोडे वाईट होतील. अजून काही जास्त लोकांना बाहेर माहित नाही या गोष्टी. तर एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचा जन्मच आपल्यापासून झाला. 1,56 करोड 53 लाख 8,100 आपला हा धर्म आहे. आणि हे कालचे लांडे आपल्याला शिकवणार काय? अरे आम्ही सांगतोय सर्व भक्त सुखीना, सर्व संत निराला, सर्व भद्रानी पश्चंती मा कच्चित भाग भरत. आपण सर्वांना सुखी करतोय, सर्वांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता इथून पुढे सर्व नाही, हिंदू भवंती सुखीना, हिंदू भवंती सुखीना, सर्व हिंदू सुखी झाले पाहिजे. आणि विशेष म्हणजे आमच्या गाईचा, देवाचा, धर्माचा जिथे अपमान होईल, अन्याय करता तुम्ही, जिथे बदनामी करताल, तिथे या हिंदूंना, ज्याने आपल्या महेश दादांनी सांगितलं तो काय सांगितलं होतं? सांगतोय अरे आमची गाय माता आहे आणि तुम्ही गायला कापत असताल तर तुम्हाला पण एक दिवस आम्हाला काय करावं लागेल? मग ही करायची वेळ आमच्यावरती येऊ नका, नाहीतर आम्ही बी पक्क्या गुरुचे चेले तर हे तुम्हाला सांगायचे आम्हाला गरज पडून देऊ नका. हे सांगतो. आणि गाव विश्वाची माता आहे, गाव ही विश्वाची माता आहे, गाव माता ही विश्वाची आहे, एका कुणाची नव्हे. अरे आणि तिला तुम्ही कापताय, तिला तुम्ही आमच्या देवाची विटंबना करताय. अरे देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, सभ्यतेसाठी, वाणी व्यवहार आचरण पवित्रेसाठी आमचा जीव गेला तरी चालेल. पण असल्या लांड्यांच्या या जे कृत्य केलंय ना, याचं कधी कोणीही समर्थन करणार नाही. यासाठी आमचं एकच कार्य आहे. कारण आता भरपूर जणांना बोलायचं, आदरणीय श्री गुरु आपल्या जवळ येतं, त्यांच्या देखत जास्त बोलणं मला बरोबर वाटणार नाही. पण गौ संवर्धनम राष्ट्र संवर्धनम हे आपलं सर्वांचं कर्तव्य. गाईचं वंशाचं संवर्धन जर आपण केलं तरच राष्ट्राचं संवर्धन होईल. आणि या देशामध्ये जोपर्यंत मोदीजी येतं, जोपर्यंत योगीजी येतं, जोपर्यंत आदित्यनाथ महाराज असून अमित शहाजी येतं, तोपर्यंत हे हरामखोर लांड्यांची हिंमत होती आपल्या इथं. याचं जरा थोडं वाईट वाटते. आपण पाकिस्तानामध्ये नाही राहत, हिंदुस्थानामध्ये राहतो. आणि तुम्हाला जर हे कृत्य करायचंच होतं तर याच्या अगोदर आम्ही म्यानमार सोडलाय, आणि बांगलादेश सोडलाय, आणि पाकिस्तान सोडलाय. तुम्हाला लांडे वाचून द्यायचं काय? यामुळे जर भारतामध्ये जर असं तुम्ही कृत्य करत असताल तर याचं आम्हाला थोडं जरा साहेब तुम्ही व्यवस्थित याचं नाही का अनुसरण करा, लोकांच्या भावना समजून घ्या. आणि या जो कोणत्या लांड्याने एका लांड्याचं काम नाही आहे, यामध्ये बरेच लांडे असणारे, तर कापिणारा वेगळाच असणारे, टाकणारा वेगळाच असेल. अरे आम्ही जर तुमच्या जर शिरलो ना तर कुठे ठेवणार नाहीत काही. पण आम्हाला ती करायची गरज आहे का एवढं थोडं लागतं. कारण कसं आहे, आता आदरणीय बाबांना बोलायचं. जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की, बोलो भारत माता की, वंदे गौ माता की, बोलो ब्रह्मचंद्र भगवान की, बोलो गौ बालक श्री कृष्ण भगवान की. ठीक आहे, सर्वांना ओम प्रणाम. सर्व बोलते. काल ब्रह्मगावमध्ये जी काय घटना घडली अतिशय निंदनीय आहे. निश्चितच पोलीस प्रशासन या बाबतीत सहकार्य करेल. त्यांनी लवकरात लवकर या हरामखोराचा शोध घ्यावा आणि त्याला कठोर शिक्षा करावी अशी मी विनंती करतो. जय बजरंगबली. मी बजरंगबलीचा खूप मोठा भक्त आहे. बजरंगबली की. मंडळी आली, त्यांचे स्वागत करा टाळ्यावर. लोखंडाच्या तलवारीनं काही होत नसतं. आपल्या महात्मा गांधीने हातात तलवार घेतली, पण कोणची घेतली? देश स्वतंत्र करून दिला तुम्हाला. तलवार कोणची घेतली हातात? शांती खड्ग होती. शांतीची तलवार घ्या. काळाशी ते नागविते, नागवं करता येईल आपल्याला, पण शांती पाहिजे. आज आपण बहुजन इथं आलेलो आहोत. हे अल्प लोक आहेत इथलचे लोक.
आपण गेल्यानंतर त्यांनाही सुखाने जीवन जगता आलं पाहिजे. त्यांच्याबरोबर राहणारे बांधव त्यांना पण राहता आलं पाहिजे. आणि जे कोणी गुन्हेगार आहेत सजा गुन्हेगाराला झाली पाहिजे का संन्याशाला झाली पाहिजे? गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे. आणि गुन्हेगार पकडून त्याला आणि खबरदारीचा उपाय म्हणजे नुसते हातात दगड घेणं हा खबरदारीचा उपाय नाही. त्याच्यासाठी अभ्यासानं रोग घालायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल का असं मोगमच रोग घाला कशाचं चिक लावला तर ते सोडून जायचं नाही का? म्हणून अभ्यास पाहिजे. अभ्यासप्य समर्थोशी मत्कर्म परम भव मदर्थमपी कर्मानी पूर्व सिद्धी मावक्षेशी. अभ्यासाचे निबळे. युद्ध खेळा पण अभ्यासाने खेळा. सजा द्या पण अभ्यासाने द्या. आणि असा अभ्यास करा की यांना पुन्हा इतकं इकडं बोलायची गरज नाही पडली पाहिजे. हे कशामुळे झालं? हे सगळं उघड्यावरच आहे ना. मंदिर कशावर आहे? उघड्यावर आहे, झाडावर आहे. याला काय CCTV कॅमेरे आहेत का? नाही. बरं याला काही संरक्षण करू शकतो का? याला कुलूप वगैरे जर असतं तर हा अनुचित प्रकार घडला नसता. याच्यासाठी ब्रह्मगावामध्ये सगळे मिळून 142 लोक आहेत. त्याच्यामध्ये मुलं आहेत, बाळ आहेत, लेकरं आहेत, बाया माणसं आहेत. संख्या किती आहे? 142. त्याच्यापैकी 80-90 मतदान आहे त्यांचं. 80 ते 90. हे लोक काय करू शकतील? मग त्यांना वाटतं की हे पुन्हा घडू नये, इथं मंदिर तयार पाहिजे. पण मंदिर कशाचं करणार? आपण नुसत्या घोषणा केल्या निघून गेलो. आपण आम्ही वर्गण देतो जमा करू करा म्हणून चालू आता त्यांची शोकांती काय का पहिली त्यांना प्रार्थना स्थळ नव्हतं. महिला मंडळ माझ्याकडे आलं गोरक्षनाथावर. महिला मंडळाने सांगितलं महाराज आम्ही मकर संक्रांतीला जावं तर कुठं जावं? मारुतीला वाण देता येत नाही. आणि दुसरं प्रार्थना स्थळ आहे मस्जिद. मस्जिदीत काय वाण देत नाही. आम्ही जाऊ कुठं? कुठं जाऊ? म्हणलं मग कसं काय करायचं? कोणी MA शिकलेलं आहे, कोणी मॅट्रिक झालेलं आहे, कोणी काय झालेलं आहे. ते म्हणजे हाच प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलो. नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी गाडी आपल्याच दराजात सोडली. नुसतं बोलणं हा सोपं नाही. त्यासाठी उमापूर, तळण्याची वाडी, पाथरवाला, गुंतेगाव, माटेगाव, खळेगाव, सुशी, वडगाव, कौडगाव या लोकांनी 13,50,000 रुपये देऊन पलीकडं प्रार्थना स्थळ केलं. आता सानप साहेबांनी तिथे रोड केलं ना. आता रोड केलाय, प्रार्थना स्थळ झालं. पण हे प्रार्थना स्थळ राहिलं. इथे जागा संकुचित झाली, तिकडून काही इकडून काही अशी संकुचित. मग या जागेचं आपण नियोजन करायचं. याच्यावर सगळं कुंपण योग्य कुलूप लागलं पाहिजे. आणि पुन्हा या अशा घटना होणार नाही, कोणाला वाव देता येणार नाही. आणि हा अभ्यासानं बंदोबस्त होईल. राहिली मनगटशाहीची, ज्यावेळेस कोणी आपल्यावर येईल चालून आपण काही केल्याचे पेचे नाही. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता आपल्या महाराष्ट्रातलं माटेगावचं, ब्रह्मगावचं शेंबडपोट्ट सुद्धा त्यांना उत्तर देईल. कारण आपण बहुसंख्य आहोत. आणि बहुसंख्य याचा अर्थ असा नाही की योग्य रीतीने काम केलं पाहिजे, योग्य रीतीनं वाटचाल केली पाहिजे. आता हे योग्य बोलणारी माणसं आहेत. त्यांनी सांगितलं की प्रशासनाला लवकरात लवकर त्याचा छडा लावून ते काम मार्गी लावावं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे 50-55% काम झालेलं आहे. आता राहिले 40%. आणि 40%चं काम आमचे माझं नाव कटके साहेब, देवस्पी साहेब आणि चकल्याम्ब्याला सचिन इंगळे खूप चांगला नवीनच लागलेला आहे पोरगा, हुशार आहे. त्याला ही संधी मिळाली. त्या संधीचं सोनं ते करतील. आणि तो काल आम्ही बोललो होतो, त्यांना सांगितलेलं आम्ही 5 दिवसाचा त्यांना काळ दिला. आता प्रशासन असलं म्हणजे पोलीस असले म्हणजे त्यांना काय ब्रह्मज्ञान असते आणि ते ताबडतोब जाऊन लगेच त्याला उचलून आणून धरा हे आरोपी असं तर काही करता येत नाही का? करता येत नाही, करता येत. त्याला टाईमच लागतो. हळूहळू डाहळे केतुकेने एके वेळी मार्गाचे निबळे निश्चित टाकी. ते निश्चित आपल्या समोर आरोपी सादर करतील. आणि आरोपी आपल्याजवळ देणं बरं नाही, ते त्यांना बरोबर काय त्या कायद्यात अशी बी योजना आहे
की तो आयुष्यभर सुटणार नाही. कायदा ज्याने जण पोलिसी खाक्यास सहन केलाय त्यांना माहिती आहे की कायदा काय असतो ते. आणि भारतात सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर ते काय आहे? कायदा. कायदा मोडला तर सगळे दुखी आणि कायदा पाळला तर सगळे सुखी. मग आता आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं, कायदा पाळायचं का कायदा मोडायचं, कोणचं करायचं? आवाज द्या. कायदा पाळायचा. आणि कायद्यासाठी त्यांनी आपल्याला शब्द दिलाय आणि त्या शब्दाचं उल्लंघन झालं, वेळ झाली तर मग आपण पुढचा पाऊल उचलू. पण तोपर्यंत कायद्याची बाजू सगळ्यांनी पाळा. बोलत फार वेळ झालं, आरती करायची. मग मी बोलता बोलता पुढे गेलो. मग आता हे राहिलेलं यांचं काम आपण सगळेजण मिळून करणार आहोत का? सगळेजण वर हात करा. ब्रह्मगावसाठी सगळे सज्ज आहेत का? बोला. काय देणे नाही का तिथं हिरवा झेंडा हा, पुढं आपलं काय देणे आपल्या भगवे जयंती तिथं लावायची. चालतंय. ऐकून बोलून दे ना. जाताना काय होईल समजा आपण ऐका नाही का 2 मिनिटं ऐका काय देणे बाबा म्हणजे येऊन बोला ना, मग बोलत सांगतो. माझं काय म्हणणं आहे आता ते हिरवा झेंडा होता बरोबर, एक साबण नाही जाऊन दिलं बरोबर. माझं काय म्हणणं आहे आपले भगवे झेंडे तिथं बोल पाहिजे. धन्यवाद. टिपू सुलतानच्या पाठीला सुद्धा कायदा नाही बरं का. आपला भगवा झेंडा पाहिजे. अजिबात दिसणार नाही. ते प्रशासनाचं काम आहे, पाठी ते दिसणार नाही. बघतील. कोणत्या नियमात पाठी लावायची? कायदा बोलू तर आपलं कसं होईल? तेव्हा हं? आमची शांती होईल. बर. आपल्या या कामासाठी ब्रह्मगावातील 2-3 पोराचं नाव घेतो मी. संदीप बावचकर या सरपंच, या बाबासाहेब जाधव, आणखी 2 पोरं राहतील आणि त्यांना सहकार्य करता बाळासाहेब सानप, श्रीकांत सानप हे राहतील. आणि श्रीकांत सानपासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजा. खूप छान माणूस आहे असं. आणि थोड्या दिवसामध्ये उत्कृष्ट पद्धतीचं मंदिर उभं करूया आणि यांना एक प्रकारची आपण मदत करू, सहकार्य करू. आपलेच बांधव आहेत ज्यांनी हे काम केलं, गोरक्षक आहेत, त्यांचे धन्यवाद. पण काय होतं की ते अल्प माणसं थोडे घाबरल्यासारखे होतात. आपण निघून गेलो म्हणून त्यांच्यासाठी आपण बी काही थोडं काम केलं पाहिजे, शांतीनं, धैर्यानं आणि अभ्यासानं. हे सगळं काम करण्याकरता प्रशासनानं मला शब्द दिलाय, बाळासाहेबांना दिलाय, आपल्या सगळ्यांना दिलाय. आमचे लाडके सरपंच, माझे खूप लाडका पोरगा आहे हा, लाडके सरपंच सुद्धा इथं आलेत. आणि सरपंचांना सुद्धा मी विनंती करतो की आपलं हे मारुतीचं मंदिर पुन्हा पुन्हा ही घटना होऊ नये यासाठी आपल्या उमापुरातून सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना मदत देण्याचा प्रयत्न करूया. आमच्या गावचे माटेगावचे सरपंच आपण त्यावेळेस तिकडे झालं ते आपल्या माटेगावचे सरपंच आरबड साहेब, खळेगावचे सरपंच, कुंभेजळगावचे सरपंच, खळेगावचे आणि देवपिंपळीचे, राजपिंपरीचे सरपंच, या सगळ्यांना, पावळ्याच्या वाडीचे, बंगाली पिंपळ्याचे, या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळं थोडे जरी मदत केली, कवडगाव, सुशी, तर या ठिकाणचं सगळं छायाचित्र बदलेल. आणि प्रशासनाला आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रशासनाला आपण शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचं ते पालन करणार आहेत. तत्पूर्वी मी कट्टे साहेबांना विनंती करतो की या सगळ्या समोर शब्द द्या की त्यांना आम्ही इतक्या दिवसामध्ये त्याचा निश्चितच बंदोबस्त करू. एकदा जोराने बोला, हनुमंतराय की जय, श्रीरामचंद्र भगवान की जय.
विक्रमराजे भोसले यांनी मंदिरासाठी 5,000 वीट या ठिकाणी प्रदान. विक्रम भोसले, विक्रम राठोड, राष्ट्रीय श्रीराम संघ राठोड यांच्याकडून 2 हायवे वाळू या ठिकाणी आणले. त्याच्याबद्दल प्रत्येक सप्ताहात काही ना काहीतरी असतंच, पण या कामासाठी 21,000 रुपये कळसासाठी धन्यवाद. द्या तुम्ही. आणखी कोणाला मोठा आकडा द्यायचा का? राम उठून उभा राहिले शितोळे सांग. हा 5,000 राम शितोळे मारुतीची वाडी यांच्याकडून या मंदिरासाठी 5,000 रुपये आलेले आहे. धन्यवाद. गणेश नलवरे यांच्याकडून काय ऐका गणेश ऐका गेले का? बरोबर. तिसरे सांगा. बाळासाहेब मोठे यांच्याकडून 11,000 रुपये आलेले आहेत. कसे लॉन्स गजानन लॉन्स गेवराई यांच्याकडून 11,000 रुपये या मंदिराच्या कामासाठी मिळालेले आहेत. त्याबद्दल धन्यवाद. किसन आबा चव्हाण बीड 11,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आणि हे वसूल करायचं काम सगळं श्रीकांत सांडपाकड आहे. कारण आकडे तुम्ही दिले, हे नाव काय आमच्या अवसानाच्या बाहेर आहेत. ते वसूल करायचं काम यांच्याकडून, यांच्याच हाताने आपण कळत बसणार आहोत. मोबाईल नंबर त्याच्यावर टाका. आणखी कोणाला द्यायचे? 1,000, 1,500, 2,000, 500, 1,500, 5,000, 11,000 रुपये. वाळेकर उठून उभा राहा. नाव सांगा. बाबासाहेब बाबा वाळेकर पवळाची वाडी यांच्याकडून 11,000 रुपये या मंदिरासाठी आलेले आहेत. त्याबद्दल धन्यवाद. आपण राठोडर माहित काय कोणी? पांडुरंग मुळे पवळाची वाडी यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. हे घ्या त्यांचे पैसा. घे. कॅशियर संदीप बावचकर राहील. पूर्ण पैशाचा हिशोब आणि हिशोब बोर्डावर कोणी मंदिराचं दर्शनाला आलं तर ते दिसलं पाहिजे पारदर्शकपणाने. माग जसं मंदिराचं काम स्वच्छांतकरणाने केलं त्या पद्धतीने. गणेश नलवडे यांच्याकडून 101 बॅग सिमेंट आलेलं आहे. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. अभिषेक खरात अभिषेक कुठे? अभिषेक दिलीप खरात यांच्याकडून रोख 1,000 रुपये आले. त्याबद्दल धन्यवाद. टाळ्या वाजा एकदा. पैसे घे. आरतीला उशीर झाला तरी चालेल आणि तुम्ही मदत करा. लहू मोरे राजपिंपरी 1100 रुपये. मोरे वस्ती. धन्यवाद. नाव सांगा. नाव राम उजेगर राजपिंपरी. राम उजेगर राजपिंपरी. रामू उजेगर राम उजेगर राजपिंपरी 10,140 रुपये रोख दिलेले आहे. धन्यवाद. टाळ्या वाजवा. खिशात जेवढे होते तेवढे ब्रह्मगावला दिले. धन्यवाद. कृषी सेवा दिनकर टेकाळे यांच्याकडून 11,000 रुपये मिळालेले आहेत. त्याबद्दल धन्यवाद. टाळ्या वाजवा. दिनकर टेकाळे. बजरंग बली
बजरंग दल ग्रुप उमापूर यांच्याकडून 51,000 रुपये. आपण तांडेरमाई बंधुभाऊ चव्हाण हाई मारुतीर भगत सर हाई 1,000 रुपये देण्याचे करता जोरते टाळी वाजव. हे घ्या पैसे. आज एकूण द्यावाचा हाई बरमगाव चित्र दिलीप मोरे राजपिंपरी यांच्याकडून 51,000 रुपये मारुतीच्या मंदिराला आलेले आहेत. धन्यवाद. जोरात टाळ्या वाजा. बंडू राठोड बंडू राठोड एक चव्हाण आहे. चव्हाण बंडू चव्हाण 1,000 रुपये. आणि दान करणाऱ्याला पैसे देणाऱ्याला वाट द्या इकडे यायला. प्रभाकर टेकाळे माटेगाव यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद. कार्तिक पारेकर शेट्टा यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. टाळ्या वाजा एकदा. योगेश पवार यांच्याकडून 1100 किती 1,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. कार्तिक पारेकर 1,000 रुपये. याचं नाव काय? योगेश पवार यांच्याकडून पावळचवाडी 1,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. मला ऐकायला कमी आहे. जगन्नाथ यादव माटेगाव यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. लक्ष्मण आभाराम मोहिते तळण्याची वाडी 5,000 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. टाळ्या वाजा. नारायण पवार कोलेर यांच्याकडून 2100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. टाळ्या वाजा. उद्धव चव्हाण महाराज जेसीबीचं जे काम असेल ते किशोर जगताप कळेगाव. उद्धव चव्हाण माटेगाव यांनी 5,000 रुपये रोख आणून दिलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद. टाळे घ्या. हे पैसे घ्या. 5,100 रुपये. धन्यवाद. ही जागा दुरुस्त करण्याकरता लागणारी जेसीपी किशोर जगताप खळेगाव हे सगळं व्यवस्थित पार करून देतील. आपली जागा व्यवस्थित करतील. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. बाबुराव प्रधान माटेगाव यांच्याकडून 1,001 रुपये आलेला आहे. धन्यवाद. रामेश्वर दिलीप पानकडे राजपिंपरी यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. भारत विठ्ठलराव पाटील आहेर यांच्याकडून 5,001 रुपये आलेले आहे. टाळ्या वाजा. फोटोग्राफर महादेव कदम तळण्याची वाडी 1100 रुपये. नवनाथ शेळके 1100 रुपये देवपिंपरी. ऐका नवनाथ शेळके देवपिंपरी यांच्याकडून 1100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. अमर नवपुते गेवराई लिहून घ्या. अमर नवपुते गेवराई यांच्याकडून 2100 रुपये. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजा. आमचा कुंभी जळगावचा आकडा आला नव्हता आतापर्यंत. आता शिक नाव आलं. कैलास परमेश्वर पांगरे यांच्याकडून या मंदिरासाठी 5,001 रुपये आलेले आहे. त्याबद्दल धन्यवाद. आज 27 गावातल्या लोकांना ओळखी तुम्ही
या भागातले, त्यांनी नुसतं वर बोट करा नावा सगळं सांगतो. विष्णू ढोकळे राजपिंपरी 1000 रुपये तुमचं नाव घ्या. धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचे सुरुशे गेवराई यांच्याकडून रोख 5000 रुपये. गेवराई काय आवाज त्यांच्यासाठी 5000 दिले, रोख दिले पण. ठिकाणी सगळे शूटिंग सगळं झालेलं आहे, पण तू मला त्या यायला मला आवडणार नाही. तर कृपा करून माझी विनंती आहे, परत एकदा हात जोडून सगळ्यांना, काम करणारी माणसं आहेत, शिक्षण घेणारी मुलं असतील, काही व्यवसाय करणारे असतील किंवा धार्मिक कार्य करणारे असतील, तर ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. याच्यावर आम्ही कार्य करतोय, आम्ही काम करणार त्याच्यावर, आणि आम्ही त्याला काय द्यायचं कायद्याने ते बरोबर ते कार्य त्याच्यामध्ये करू. आपली एकदा आरती झाली की सगळ्यांनी शांततेने इथून कृपा करून आपण इथून बाहेर पडायचं, एवढी माझी विनंती आहे. आणि आपण जर ते पाळलं तर आपले चांगले संबंध राहतील, अदरवाईज मग त्या सगळ्या काही गोष्टी ते आपल्याला कराव्या लागतीलच. तर माझी असं काही वेळ येणार नाही अशी मी एक सगळ्यांकडनं हे करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही वाईट गोष्टीला ज्यावेळेला आपण एक चांगल्या पॉझिटिव्ह असा एक भाग देतो, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला करणाऱ्याचा सुद्धा तो मूळ जातो की आपण काय करायचं होतं आणि त्याचं काय होऊन बसलंय. तर आपण जे करायचं होतं ते मला उघड बोलता येत नाही, परंतु महाराजांच्या आणि इतर सगळ्यांच्या तुमच्या याच्याप्रमाणे अतिशय चांगला प्रतिसाद आलेला आहे की जे काही गोष्ट जी दुर्लक्षित राहिलेली होती ती गोष्ट कदाचित असंही असेल की अहिल्यामातेचा उद्धार जो ज्यावेळेला श्रीरामाचा पदस्पर्श झाला आणि त्याचा उद्धार झाला, अशी कदाचित असं असेल, असं पण पॉझिटिव्ह घेऊयात. आणि परंतु त्या दृष्टीने इकडून कायद्याच्या दृष्टीने आपण ते काम करतोय. तर पुन्हा एकदा मी शेवटची विनंती करतो की सगळ्यांनी आरती झाल्यानंतर शांतपणे इथून जायचंय, कसल्याही प्रकारे काही गडबड न करता आपल्या, आणि व्यवस्थित गाड्याही जाताना रस्त्याने अपघात होता कामा नये. कंजेस्टेड रस्ता आहे, छोटे रस्ते आहेत. आपण भावनेच्या घरामध्ये दोन टिपट शीट बसतो, हेल्मेट तर घातलेलं नाहीये, आणि त्या जोशामध्ये जर काही झालं, पुढे गाडी घसरली, कोणाला जर लागलं तर आईबापांचाही विचार करावा सर्वांनी, अशी माझी विनंती आहे. आणि परत एकदा विनंती करून मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमची याच्यामध्ये हे बघा, मोका बोलायला सोपा असतो. मोका किंवा एमपीडी असेल, ऐका ना, मोका एमपीडी किंवा इतर जे काही नासा टाडा जे काही कायदे आहेत त्याला काही क्रायटेरिया असतात. तर हे पहिल्यांदा आम्हाला याच्यावर वर्कआउट पूर्ण ताकदीने करू द्या, समोर येऊ द्या. ज्याच्यावर जे काही गुन्हे असतील, म्हणजे जे रेकॉर्ड लागतं त्याला, असं अचानक कोणाला उचलला आणि तडीपार करता येत नाही, किंवा एकाला उचलला एक गुन्हा आहे म्हणून त्याला लगेच तडीपार करता येत नाही. त्याला काही क्रायटेरिया असतो. त्या पद्धतीने जो काही क्रायटेरिया आहे त्याच्यात मॅक्सिमम आपल्याला जे काय करता, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की पूर्वी याच्यामध्ये एक फक्त धार्मिक स्थळाचं एक विटंबना केली म्हणून 295 फक्त खाली एक कलम असायचं की ज्या कलमाची परत एकदा त्याला चार्जशीट करण्यासाठी सुद्धा मंत्रालयातून परवानगी लागते, आणि ते वर्षानुवर्ष बऱ्याच वेळेला पडतं तिकडं. परंतु याच्यामध्ये आपण 153 जे कलम लावले की याच्यामध्ये एक 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. 295 ला 2 वर्षाची शिक्षा आहे. याच्यामध्ये कलम आपण तिकडून कसं बसवायचं ती FIR मध्ये बसून 153 कलम आपण त्याच्या 3 कलम लावलेलं आहे की त्याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. त्याच्यामध्ये शिक्षेचं प्राधान्य आहे. आणि ज्या वेळेला ती व्यक्ती समोर येईल किंवा समजेल आणि त्याचं रेकॉर्ड काय आहे त्याप्रमाणे मोका लागला तर मोका, त्याला काहीच अडचण नाही. परंतु त्याला जे क्रायटेरिया तो असतात जसा लागेल त्या पद्धतीने मॅक्सिमम त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. करू शकतो त्याच्यात जसं आम्ही त्याच्या पूर्णपणे आमचे त्याच्यावर प्रयत्न चालू 100% आमच्या इथं त्याच्यावर प्रयत्न चाललेले आहेत. आणि परत एकदा सांगतो की त्याच्या रेकॉर्ड प्रमाणे जे असेल ती कारवाई आणि ती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन त्याच्यावर केली जाणार आहे. कारण हेही गोष्टी ठीक आहे पोलीस आहे, परंतु माणूस म्हणून ह्या काही कोणालाच पटण्यासारख्या नाही आहेत त्या.
मी कालच महाराजांना म्हणलं की माझं घरच मुळात मारुती मंदिराच्या बाजूला आहे, त्यामुळे लहानपणापासून तर आज ह्या वयापर्यंत 54 वर्षापर्यंत रोज सकाळच्या पारी काकड आरतीच्या वेळेला काकड आरती आणि संध्याकाळच्या पारी हरिपाठ नाही म्हणलं तरी कानावर पडतोय तो. म्हणजे आहेच ते आवड आहे तर असतोच, परंतु नाही म्हणलं तरी कानावर पडतो. त्यामुळे ती भावना मलाही आहे आणि त्या पद्धतीनेच त्याच्यावर डील केलं जाईल याच्याबद्दल तुम्ही बेफिकर राहा. फक्त शांततेचं पालन केलं तर आम्हाला त्याच्यावर अजून वर काम करता येईल. अदरवाईज जर इथे आता काही घटना घडली तर ही निस्तारित आम्ही 2 दिवस याच्यावर काम करणार आहे, हे तुम्हाला आताच सांगतोय मी. तर त्याच्यामुळे माझी विनंती आहे आणि मी परत एकदा आभार मानतो बाबांचाही आणि सर्वांचा आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एकदा कट्टे साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. शासनाला कुठला धर्म नसतो, ती जरी जातीने कोणचे जरी असले पण त्यांना धर्म म्हणून संबोधन दिले जात नाही. एकात्मीयता भाव असते, आपल्यात एकरूप झाले. चांगल्या दर्जाचं काम त्यांनी मला खात्रीपूर्वक सांगितलं. मी ब्रह्मगावचं काम तनाने मनाने धनाने आणि माझ्या आईने मला शिकवलंय, माझ्या वडिलांनी शिकवलंय, त्या पद्धतीने मी ते काम करणार आणि